आज सकाळ सकाळी आपल्याला असं चित्र पाहायला मिळालं नाही का. आपली जी परंपरा आहे ती असं आपल्याला जे नंदी बैल आपल्याकडे येतो ही आपली लय दिवसापासून चालत आलेली परंपरा आहे. तर आपण या बाबांकडून थोडस जाणून घेऊन की काय आहे. तर बाबा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलेले. बाबू शिवराम फुलमाळी. बर कुठून आले तुम्ही? वरतून. आता हे तुम्ही कुठं म्हणजे एका दिवसाला किती लांब नंदी बैल घेऊन फिरता? 20-25 गाडगे हा. 15-20. बरं आता लोकांचा प्रतिसाद पहिल्यासारखा भेटत नाही म्हणजे लोक पहिले तुम्हाला माहिती कसे पैसे वगैरे धान्य नाही, वगैरे पहिल्यापेक्षा मनाभावी देत होती. आता आता तसं नाही. पहिल्यापेक्षा आता चांगले 100, 200, 500 हजारापर्यंत इनाम देते. देते ना? आता बेलापूरला झाला, महेश झाला, रमेश झाला, शिवाजी झाला, सुभाष झाला, दिलीप झाला, भाऊ शेठ झाला, महेंद्र शेठ झाला. चांगला इनाम देते तुम्हाला 1000, 2000, 5000 पर्यंत इनाम देते. पण मग आताची जी पिढी आहे आम्हाला असं वाटतंय का बाबा लोकांना असं वाटतंय का हे मुगत येतात त्यांचं वाटून घेतलेलं काय आहे? तुमचं क्षेत्र कसं आहे, तुमचं क्षेत्र कसं आहे, तुमचं जमीन कसं आहे, वाटून घेतलेलं आहे. त्यांचं गाव आमचं गाव आता तिथून तिकडे आमच्या इकडं बोजरी तिकडे ते तिकडे नाही. आता केळवाडी बोटा इकडं आमच्याकडे बाग वाटून दिलेले सगळे. तर आता तुम्ही कधीपासून ही परंपरा तुम्ही आता सगळे म्हातारे दिसतात कधीपासून चालू 2 महिने झाला आता आलेले आम्ही. तसं पिढी आमची 4-5 पिढी असताना म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित आमच्या परंपरा आजोबा आलेली. पंजोबापासून चालू आहे. आता मग तुम्ही तरुणांना काय सांग